नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आणि आता आपण पालीमध्ये आहोत. पालीतनं पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. पालीच्या इथे पुलाचं जे काम आहे ते आता व्यवस्थित म्हणजे गती पकडलेली आहे म्हणायला हरकत नाही. हा सुद्धा एक या रूटवरती जे लांब पूल होत आहे त्यापैकी हा एक पूल आहे. माझ्या मते हा पण 1.25 किलोमीटर वगैरे लांबीचा पूल आहे. सर्व्हिस रोड आता आपल्याला दिलाय तो पण आहे सुस्थिती, अगदीच काय वाईट नाहीये. गोव्याची जी बाजू आहे पुलाची, पूल समजा भरावाचं जे काम आहे ते सुद्धा आता इथे चालू आहे. म्हणजे भरावाच्या भिंती सगळ्या बहुतेक पूर्ण झालेल्या आहेत. भराव सुद्धा बऱ्यापैकी घालून झालाय आणि माझ्या अंदाजाने 1 महिन्याभरात तिथलं सुद्धा कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू होईल भरावामधलं. तर आता पालीतनं आपण पुढे निघतोय आणि पुढचा प्रवास लांजापर्यंत आपण करूया. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा. चॅनल शेअर केलं नसलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. वेगवेगळे विषय असतात त्यावरती आपण चांगली चर्चा करू शकतो आणि 8 जणांकडनं काही नवीन कन्सेप्ट आले तर त्याचा फायदा नक्कीच होईल कोणाला ना कोणाला तरी. त्यासाठी माझा प्रयत्न असतो. जसं आता एक टुरिझम हा विषय आहे, या पट्ट्यामध्ये आता चांगलंच त्याने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे टुरिझमने. रोड साईड जागा ज्याला आपण म्हणतो किंवा हायवे साईड, तिथे आता बऱ्यापैकी हॉटेल्स वगैरे मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. फक्त माझं एक सांगणं राहील, हॉटेल व्यावसायिक जे आहेत त्यांनी चांगली झाडं आजूबाजूला लावा. नुसती छोटी छोटी 1-2-4 फुलझाडं नको, थोडी मोठी झाडं पण आजूबाजूला लावा. म्हणजे एक चांगलं नेचर पण आपल्याला इथे पुन्हा डेव्हलप करता येईल. आणि दुसरी गोष्ट अशी की आजकाल लोक सुद्धा म्हणजे जे पर्यटक आहेत ते एक साध्या चौकोनी टाईपच्या हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा थोडा आजूबाजूला निसर्ग असेल किंवा चांगली झाडं वगैरे लावले, फुलझाडं लावले शोभेची, असं बघून एंट्री करतात. हे लोकांना कसं झालंय की शहरामध्ये त्या चौकटीमध्ये राहण्याची आता जी एक सवय झाली त्यातून ते बाहेर पडायला बघतायत. म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि ती. त्यामुळे थोडंसं निसर्ग रम्य असं जर ठिकाण असेल तर त्या ठिकाणी लोक प्रिफर करतायत. त्यात तुम्ही सुद्धा हॉटेल्स वगैरे जर सुरू करत असाल, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला उतरायचं असेल तर निसर्गाचा समतोल राखून ती हॉटेल्स बनवा, एवढंच मी सांगेन. हे एका ठिकाणी एखादी समजा 10-15 जरी हॉटेल झाले आणि प्रत्येकाने 10-15 झाडं लावली चांगली मोठ्या पैकी, तरी तिथल्या तिथे 50-100 झाडं लागून जातील. बाकी पुढच्या जागेत तुम्ही शोची झाडं लावू शकतात, पण एक 2-4 जरी मोठी झाडं आपल्या आवारात लावली तर चांगला एक निसर्ग पण डेव्हलप होईल. आता आपण पालीतनं पुढे मठ या गावी आलोय. मठात आलो थोडक्यात. मठातनं पुढे एक लक्ष्मीपल्लीनाथाचं मंदिर आहे, आमचं कुलदैवत. बघा इथे आता हे डाव्या हाताला एक नर्सरी वगैरे दिसते. इथून पुढे गेलं की हे मंदिर आहे. इकडे आता पेट्रोल पंप आणि हॉटेल्स जे मोठ्या प्रमाणावर होते.
म्हणजे जिकडे बघावं तिकडे तेच जास्त करून दिसायला लागलंय. हे बघा, इथे डाव्या हाताला लक्ष्मीपल्लीनाथाचं मंदिर आहे, मठ गाव. आणि आता इथून आपली घाटी सुरू झाली, अंजनारी घाटी. इकडे कॉन्क्रीटचा रस्ता नाहीये, डांबरी रस्ता आहे, त्यामुळे गाडी एकदम स्मूथ वाटायला लागली. टायरचा आवाज जो येतो कॉन्क्रीटच्या रोडवर तो इथे नाहीये. इथे पुढच्या वळणातलं काम मात्र अजून व्हायचं, त्यामुळे इथपर्यंत चांगला रस्ता आहे. जरा इथे काळजी घ्या, स्पीडमध्ये याल आणि कंट्रोल नाही झाली गाडी तर जाल खाली. इकडची एक बाजू मात्र व्यवस्थित झाली आहे, सगळी नवीन करून कॉन्क्रीटचा रोड झालेला आहे. हा मधला डाव्या हाताचा जो पॅच आहे तेवढ्याचं काम पेंडिंग आहे. आणि इथून परत आता डायव्हर्जन घेऊन आपण डाव्या बाजूला, म्हणजे जी पूर्ण झालेली बाजू आहे तिकडे जायचं. त्यामुळे इथून आता पुढे परत काही प्रॉब्लेम नाही, समोरचं ट्रॅफिक आपल्याला नाहीये. अंजनारी घाटीमध्ये पूर्वीच्या काळी असे ट्रक वगैरे समोर आले, एक असा एक पोटात गोळा यायचा, अरे देवा आता ह्यांना ओव्हरटेक कसा करायचा आणि पुढे कसं जायचं. ते म्हणतात ना, एक ते शेपूट असतं वा हनुमानाचं शेपूट, तशी ती अवस्था व्हायची. आणि समोरनं गाड्या इव्हन म्हणजे एखादी टू व्हीलर जरी आली ना तरी ओव्हरटेक करणं कठीण होऊन बसायचं. पण आता मात्र जरा सुसाट आहोत आपण. अंजनारी घाटी आपण जे म्हणतो ते ऍक्च्युअली अंजनारी गाव ते डावीकडे खाली आहे आतमध्ये. इकडे पलीकडची बाजू अजून चालू नाही करून दिलेली, का ते माहिती नाही. पलीकडे काय काम मधून चाललंय त्यांचं काय माहिती नाही मला. आणि हे समोरच्या गाडीत छोटे चिरंजीव बसलेले आहेत कोणतरी, त्यांची गंमत जमत वेगळीच आहे. ते अंजनारी पुलावरती एक हा मेजर प्रॉब्लेम आहे, इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे मध्ये असे उंचवटे करून ठेवलेले आहेत आणि आत्ता मी उभं असताना 3-4 वाहनं त्याच्यावर जोरात आपडली, स्पीडमध्ये येतात आणि कंट्रोल करता येत नाही. त्यामुळे हे जे उंचवटे ते लक्षात ठेवा सगळ्यांनी. इथे अजून काम व्हायचं आहे, त्यामुळे गाड्या जोरात आपटतात त्याच्यावर. त्या पुढचा एंड रत्नागिरीच्या दिशेचा आणि इकडे गोव्याच्या दिशेचा एंड, इथे सावधगिरी बाळगा. इथे अंजनारी ब्रिजवरती पुलावर एक मेजर ड्रॉबॅक झालेला आहे किंवा मेजर प्रॉब्लेम आहे हा, की पुलावरती 3-4 ठिकाणी असे उंचवटे करून ठेवले आणि गोव्याकडून मुंबईला जाणारे किंवा मुंबईहून गोव्याला जाणारे, कसं रस्ता पुढचा चांगला आहे म्हटल्यावर स्पीड घेऊन येतात, पण त्या उंचवट्यावरती जोरात गाड्या आपटत आहेत. आत्ता इथे मी ड्रोन शॉटसाठी उभं होतो एक 7-8 मिनटं, तेवढ्या वेळात 5 ते 6 गाड्या जोरात आपटल्या आहेत. ते उंचवटे आहेत इथे, या रूटला जे ट्रॅव्हल करतात त्यांनी लक्षात ठेवा, अत्यंत धोकादायक प्रकारे हा. ठेकेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनीही तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हे असे अर्धवट उंचवटे उंबरटे करून ठेवलेले आहेत, लोक त्याच्यावर आपटत आहेत, त्यांच्या गाड्या आपटत आहेत. कोणतरी उद्या त्याच्यावर दगावेल, ते मेल्यानंतर तुम्ही सारवासारव करायला येणार का हे आत्ताच ठरवा आणि काय ती वेळीच त्याच्यावरती उपाययोजना करा.
तर अंजनारी घाटामध्ये थोडी काळजी घ्या. पूल जो झालेला आहे तो खूप डेंजरस आहे, कारण त्याच्यावरती त्या पुलावर 4-5 असे उंचवटे करून ठेवले. ते करण्यामागचं कारण काय माहिती नाही मला, पण गाड्या आपटत आहेत जोरात त्याच्यावर. आता इथे मी जवळजवळ अर्धा तास होतो. अर्ध्या तासात जवळजवळ 6 ते 7 गाड्या त्याच्यावर आपटल्या. गोव्याकडून मुंबईला जाणारी जी लोक येतात थोडं तिथे स्पीड त्यांचा जास्त घेतात. हा अर्थात रोड खराब आहे, पण इथून पुढे जो थोडासा चांगला रोड आहे ना तिथे ते एकदम स्पीड वाढवतात. आणि तो जो पूल आहे त्याच्यावरती ते जे उंचवट आहेत ते लांबनं दिसत नाहीये सुरुवातीचे. मधले समजतात पण सुरुवातीचे उंचवटे अजिबात कळत नाही, आणि येतात ते त्याच्यावर जोरात आपटतात. त्यामुळे ज्यांना माहिती आहे ते सावकाश जातात, ज्यांना माहिती नाहीये ते जोरात म्हणजे जोरातच आपटतात. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी पण तिकडे लक्ष द्यायलाच पाहिजे, अन्यथा एखादा मोठा अपघात तिथे होणार आहे. तर आपण मात्र काळजी घ्या. आपण आता पुढचा प्रवास सुरू केलाय. दुसरी बॅटरी बँक जरा अर्धा तास चार्ज केली आणि लावली. आता त्याच्यावरती कॅमेरा किती चालतो तो आता मला बघायचा. लांज्यापर्यंत चालला तरी बस झालं, आपला एक व्हिडिओ कंप्लीट होईल त्याच्यावर. हे मधले रस्ते जे आहेत ते बऱ्यापैकी झालेले, दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत, त्याच्यामुळे काही तसा इथे काही इश्यू नाहीये. हे सगळे ट्रेलर्स कुठून आले ते गुजरातमधनं आलेले दिसत आहेत. पासिंग गुजरातचं आहे, कुठून आलेत माहिती नाही. पण एक आहे इकडे दोन्ही बाजू चांगल्या झाल्यात आणि लांज्यात आता काम सुरू आहे. पण बऱ्यापैकी लांज्यापर्यंत सगळं काम आता रस्त्याचं झालंय, व्यवस्थित आहे रस्ता, तसा आता इश्यू नाही इथे काही. इथे हे वळण मला त्यावेळेचं काय खूण आठवते नाही लक्षात येत. इथे काहीतरी एक खूण होती कसली तरी, का ती पुढच्या एका वळणात कुठेतरी आहे, आयडिया नाही. हा रस्ता मध्ये जरा खडबडीत करून ठेवलेला आहे. ठेकेदार बहुतेक पैसे मिळाले नाहीत का त्याला समजत नाही, गेला पळून वाटतं. बघा ना, एवढेच मध्ये ठिगळं लावून ठेवलेली आहेत, काय कारण नाही. व्यवस्थित जरा केल्यानंतर लोक जातील ना समाधानाने. आणि गंमत म्हणजे अधिकारी वर्गांचं पण काय लक्ष ते देतात आणि काय इन्स्पेक्ट करतात परमेश्वराला ठाऊक बाबा. कोण फिरतो तरी या रस्त्याला. असो, तर आता वेरळ गाव आलं आणि पुढे दिसते ती वेरळची घाटी. वेरळमध्ये घाटीचं काम चालू आहे. तिथे आपण बघूया आता त्या नेमका तो रस्ता कसा जाणार आहे, कुठून जाणार आहे ते आपल्याला बघता येईल थोडंफार. पण अजून वरती वाहनं जी दिसत आहेत ती जुन्या रूटलाच दिसत आहेत. पूर्ण तो जो वळणाचा भाग आहे तिथूनच जाताना दिसत आहेत. नवीन रूट आता कसा ते इथे खाली आणून जोडणार ते बघायचं. पण ज्या अर्थी इथे वायडनिंग त्या वळणातनं वगैरे झालं, ते वळणं बिळणं तशी राहणार असं दिसतं एकंदरीत. बरं, आता इथून त्यांना सरळ रस्ता जोडता आला असता पुढे, पण ते काही दिसत नाहीये इथे. आणि इथपर्यंत हा 2 बाजूचा रस्ता आहे. पुढे माझ्या मते परत एकच साईड म्हणजे एकाच रस्त्यावर जायला यायला आहे. हे बघा, इथे संपलं. आपल्याला इथे थांबायला पाहिजे, कारण तो पूर्ण लोडेड ट्रक आहे. पुढे घुसून त्याला अडवण्यात काही पॉइंट नाही. तो आपल्या एका स्पीडने जातो, तो जाऊ दे. आणि हा मात्र आता मला नक्कीच जुना दिवस आठवले. असे सगळे ते ट्रक आणि मोठ्या लॉरी एकामागोमाग एक जायच्या आणि आम्ही त्यांची जाण्याची वाट बघत बघत त्यांच्या पाठनं जायचो. ओव्हरटेक करायला बऱ्यापैकी चान्स नसायचा त्यावेळी.
मग अशी वाट बघत बसायचं आणि मग जरा ती संधी मिळाली की घुसायचं. पण ते काय व्हायचं, उपयोग नाही बघा. आता जे झालं सेम. ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला आता नवीन रस्ता कसा जाणार ते बघता येईल. पण आता व्हिडिओमध्ये जरा इथे वरती समोर लक्ष टाका. वरची जी झाडं वगैरे दिसतात, हा आपला पहिला जुना रस्ता असा तो एवढ्या वरून पुढे कनेक्ट व्हायचा. म्हणजे मधली सगळी जी घाटी होती ती फोडलेली आणि आता आपण खालून चाललोय. मी तसं बघायला गेलं तर चढ आता परत बॅटरीचा थोडा इश्यू झाला, थांबायला लागतोय. आज वास्तविक कुठे बाहेर जायचं झालं की माझं आदल्या दिवशी सगळं चेकिंग असतं, पण आजचं जरा अनप्लॅन होतं. जायचं काय ठरवलेलं नव्हतं आज, पण मोकळा वेळ म्हणून आपला चला म्हणतो बाहेर पडूया. तर बॅटरी वगैरे सगळं माझं व्यवस्थित चेकिंग असतं. कसं होतं, हे फुटेज असतं. प्रॉब्लेम झाला आणि जर नाही मिळालं ना, तुमची ट्रिप फुकट गेली, काही करू शकत नाही नंतर तुम्ही. परत तुम्हाला सगळं करत यायला पाहिजे. मी आता फोटोग्राफीचे क्लासेस घेतो, स्टील फोटोग्राफी, आणि स्टुडंट्सना माझं हे नेहमी सांगणं असतं, काही टिप्स मी त्यांना कायम देत असतो. आता इथे आपण आलो देवधे फाटा. उजव्या हाताला इथनं देवध्यातनं तुम्ही रत्नागिरीला जाऊ शकता. देवधे रोड आहे हा बघा, इथे गाड्या उभ्या आहेत. हा इथनं देवध्याला जातो, म्हणजे हरचिरी मार्गे रत्नागिरी, किंवा इव्हन तुम्ही इकडनं पावसला पण डायरेक्ट जाऊ शकता, किंवा पावसच्या
त्या जंक्शन कडनं उजवीकडे वळून परत रत्नागिरी देऊ शकता. दोन्ही रूट्स आहेत. हरचिरीचा रोड पण चांगला आहे, फक्त छोटा आहे, अरुंद आहे थोडक्यात. तर काय सांगू, तर फोटोग्राफीचे क्लास घेतो आणि सगळ्यांना मी नेहमी सांगतो स्टुडंट्सना की बाहेर तुम्ही ज्यावेळी फोटोग्राफीसाठी जाता, टूर असेल, तुमचं सहल असेल, इक्विपमेंट सगळी आदल्या रात्री चेक करा. पॅक करण्यापूर्वी, बॅगेत भरण्यापूर्वी बॅटरी असते, 2 बॅटऱ्या शक्यतो मी सांगतो की 2 बॅटऱ्या ठेवा आणि दोन्ही बॅटऱ्या फुल चार्ज करून ठेवून द्या. बऱ्याचदा असं होतं की आपण जातो, निघतो आणि बॅटरी काम करत नाही. एवढ्या लांब कुठेतरी आपण फिरायला गेलेलो असतो, काही फोटोग्राफी वगैरे आपल्याला किंवा व्हिडिओग्राफी काय करता येते आणि हे सगळं बॅटरीवर अवलंबून आहे. आजकाल पॉवर बँक बाजारामध्ये मिळतात. काही तर एखादी त्यातली बँक घेऊन ठेवा. 10,000 मिली अँपिअर अवरची बँक असेल, 20ची असेल, 20ची असेल तर वेल अँड गुड. त्याच्यापेक्षा मी सजेस्ट करतो 10-10च्या 2 घेऊन ठेवा. आणि आता स्वस्त झाल्या, आता काय पहिल्यासारखे दर नाहीये. पण ह्या इसेन्शियल गोष्टी आहेत, कारण पॉवरच नसेल तुमच्याकडे तर तुमचं इक्विपमेंट काम कसं करणार. त्यामुळे बॅटरी बँक वगैरे सगळं रेडी चेक करायचं आणि व्यवस्थित बॅग भरण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी एकदा तपासून घ्यायच्या. मेमरी कार्ड असेल ते सुद्धा, अगदी ज्यांची प्रोफेशनल फोटोग्राफी वगैरे असेल तर शक्यतो 2 कार्ड्स ठेवून द्या. भले एक जास्त कॅपॅसिटीचं असेल, एक कमी कॅपॅसिटीचं असेल, पण एक बॅकअप म्हणून तुमच्याकडे ते कार्ड दुसरं पाहिजे. पण बऱ्याचदा असं होतं, कार्ड भरलं, त्या कार्ड करप्ट झालं तर मग प्रॉब्लेम्स होतात. सेंट ॲनी विद्या निकेतन ICAC स्कूल तिच्या स्थापना आलो, म्हणजे आता लांजाच्या थोडक्यात जवळ आलो. इथली माझी एक नेहमीच्या आठवणीतली खूण म्हणजे इथे नर्सरी आहे. नर्सरी म्हणजे आमचा जिव्हाळ्याचा विषय. नुसतं आपलं गाडीतनं डोकावायचं, तिथे कधी आतमध्ये गेलो नाही मी, गाडीतनं डोकावून बघायचं नर्सरीत काय दिसतंय का. आवडीचा उद्योग. विंडो शॉपिंग म्हणतात तसं विंडो नर्सरी. तर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी हे सगळं करत असताना या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी, त्या लक्षात ठेवा. एखाद्या गोष्टीमुळे अडता कामा नये. त्याच्यामध्ये जास्त करून बॅटरी आणि तुमचं मेमरी कार्ड, त्या 2 गोष्टी तुम्हाला दगा देतात. स्पेअर मेमरी आणि स्पेअर बॅटरी तुमच्या किटमध्ये पाहिजे. आज आता ऍक्च्युली मी घरी बनवलेल्या बॅटरी बँक आहेत 2. सेल इकडचे तिकडचे गोळा केले. अशा लॅपटॉपच्या बॅटऱ्या असतात, त्याच्यामध्ये काही सेल वर्क होतात, काही गेलेले असतात. ते चांगले सेल असतात तर ते मी यूज करून घरच्या घरी बॅटरी बँक बनवल्यात. त्या चार्ज करायला मी मात्र नक्की विसरलो, कारण मागचा व्हिडिओ सगळा मी त्याच्यावर केला. म्हणजे आता करायला घेतला हा व्हिडिओ तर आता थोडा प्रॉब्लेम करतो. आता इथे मधनं रस्ता बंद केलाय, जो पहिल्यांदा आपण जायचो तो. आणि हा सर्व्हिस रोड इकडचा करून दिलेला आहे. लांजामध्ये जाण्यासाठी आता हा सर्व्हिस रोड तुम्ही वापरायचा आहे. मधल्या रस्त्याचं आता त्यांचं काम चालू आहे, म्हणजे ब्रिजची कनेक्टिव्हिटी आता इथे सुरू झाली. सध्या आपण आता सर्व्हिस रोड वापरूया आणि रस्ता चांगला आहे. इकडनं रत्नागिरी साईडला जायला मुंबई साईड, आपल्याला इकडनं गोवा साईड, असे 2 सर्व्हिस रोड करून ठेवलेले. हे मधलं आता रस्त्याचं काम चालू आहे. पूल आता दिसतोय का बघा. हा बघा, इथे उतरणार पूल. स्पीड ब्रेकर मात्र अगदी दणदणीत घातलेला आहे. सावकाश. फक्त आता गावात काय पोझिशन आहे ते आपल्याला बघायचे. इथे ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स होत आहेत असं मी एक 2-3 ऐकलं. आता बघूया काय होतंय ते. इथे मधला आता सगळा भाग जो आहे तिथे काम चालू आहे. ते इथे डाव्या साईडचं गॅरेज त्यावेळेची एक आठवण होती.
इकडे रस्ता जरा डुबुक 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 टाईप आहे. इकडे पण दोन वेगळे, फक्त हा मधला जरासा एक 5 मीटरचा पॅच आहे, तो सिंगल आहे. बाकी दोन सेपरेट रोड आहेत. इथे आता पुलाला काय करणार, म्हणजे भराव घालतायत का इथे पण त्यांचे पिलर्स वगैरे येणार आहेत ते आता बघायचं. तिथून तो पूल आता उतरून इथे कनेक्ट होणार आहे. जरा इथून आपण ड्रोन शॉट घेता येतो का बघूया. लांजा ब्रिजच्या सुरुवातीचे काही ड्रोन शॉट घेतले. आता आपण निघालो पुढच्या प्रवासाला. पुढचा प्रवास म्हणजे लांजा ब्रिजचं काम पूर्ण आपण बघणार आहोत. इथपर्यंत काम झालं. आता इथून पुढे काय करतायत, भराव घालून करणार आहेत का इथे पण पुढे पिलर वगैरे होणार आहेत, त्याची तशी काही आयडिया नाहीये ते. पण ब्रिजचं काम सुरुवातीच्या इकडच्या पिलर वरती तर झालेलं दिसतंय बऱ्यापैकी, पुढे नाहीये मात्र. जी अर्धी अजून त्याला टेकू लावलेले आहेत, त्या अर्धी पुढे अजून काम नाहीये. इथपर्यंत वरचे गर्डर टाकून झाले, वरचं काम झालंय. इथून पुढे मात्र कामाला काही गती नाही दिसतंय, जाणवतंय. मागे पण मी याच्यावर कमेंट केली होती, काही सबस्क्रायबर्सनी पण कमेंट केली. 4-5 वर्ष जातील असं काही जणांचं म्हणणं आहे या ब्रिजसाठी. या पद्धतीने जर काम होणार असेल तर मग बरोबर आहे, ते तेवढा वेळ लागणारच आहे. कारण ते गर्डर वगैरे नीट जाऊ दे. आता आहे बघा, बेसिक स्ट्रक्चर इथे उभं करायला घेतलंय. त्याच्यावर सुद्धा काही जण असं म्हणतात की मधले जे पिलर्स आहे ते नंतर वाढवले. पहिल्यांदा एवढे पिलर्स नव्हते, नंतर पिलर वाढवले असं काही जणांचं म्हणणं. पण पूर्ण ज्या वेळेला हा ब्रिज होईल इतका भव्य मस्त दिसणार आहे. सध्या मात्र पण आपल्या नेहमीच्या रस्त्याने जातोय, तो पण कॉन्क्रीटचा करून दिलाय रस्ता, त्याच्यामुळे पावसाळ्यात फुटण्या बिटण्याची त्याची आता भीती नाहीये इकडे. पलीकडचा रस्ता काय केलाय माहिती नाही, इकडचा तरी निदान कॉन्क्रीटचा दिसतोय. पलीकडचं पण शूटिंग मी जाताना करणार आहे. ती बाजू पण आपल्याला
याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. इथे पेट्रोल आणि डिझेल पंप आहे. वरचं काम मात्र आता इकडे चालू आहे. आणि इथे एसटी स्टँड, लांजाचा बस स्टँड. इकडे अजून बघा काय पिलरची अजून बेसिक स्ट्रक्चर जे आपण म्हणतो. आता हा परतीच्या प्रवासामधला म्हणजे दुसरा पार्ट. रत्नागिरीकडे जातानाचा जो रस्ता आहे शहरातनं जाणारा, पलीकडची बाजू मगाची आपण बघितली. आता या साईडचा भाग. गर्डर्स वगैरे जे आहेत ते कुठेतरी जवळपास बनवत असणार आणि मग ते इकडे आणतात. फक्त ते वर चढवणं वगैरे थोडं कठीण काम आहे आणि वजन असतं त्याला. पण गेल्या वर्षी मी जे व्हिडिओ बनवले त्यावेळेला जी प्रगती एकंदरीत दिसली होती त्यापेक्षा आता स्पीड हा चांगला आहे असं नक्की मी म्हणेन. काम चालू आहे. शेवटी कसं आहे, सिमेंट कॉन्क्रीटचं काम आहे, त्यामुळे असं होत नाही की आज सिमेंट घातलं आणि लगेच उद्या दुसरं काम सुरू केलं. ते सिमेंट असतं त्याला क्युरिंग वगैरे करायला 20-22 दिवस लागतात. तेवढे दिवस त्याला पाणी मारत राहायला लागतं. आणि हे ब्रिज आहेत शेवटी, याच्यावरनं लोक जाणार आहेत. त्यांच्या शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे. इथले पिलर सुद्धा मी बघतोय ना, खूप जाड वाटतात तुलनेने बाकीचे काही ब्रिज मी बघितले त्याच्या. का माहिती नाही मला. तर आता आपण लांजातनं परत रत्नागिरीच्या दिशेने चाललोय. दुसरी बाजू दाखवायची होती म्हणून मी इकडचे आपण व्हिडिओ करतोय. पलीकडची जी बाजू आहे ती सगळी कॉन्क्रीटचा रोड करून दिलाय, त्याच्यामुळे सर्व्हिस रोड तिकडे चांगला आहे. आणि इथे थोडा चांगला आहे, मधला पॅच खराब आहे दुसऱ्या बाजूला.
तर पुन्हा एकदा विनंती, माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या काही कमेंट्स वगैरे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. त्याच्यावरती आपण नक्कीच चर्चा करू शकतो. हा आईस्क्रीमवाला मध्येच गाडी घेऊन आलाय एवढ्याशा रस्त्यावर. छोटा रस्ता आणि त्याच्यात परत तो आपली गाडी घातली नाही रॉंग साईडने. तर इथे आता एक उजव्या हाताला सगळ्यात चर मारलेले आहेत. मी माझ्या मते ते नंतर भरावाचं काम असणार आहे किंवा छोटे पिलर्स कदाचित तिथे येणार असतील असा अंदाज. तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत जो आपला सपोर्ट आहे असाच भविष्यामध्येही राहील अशी अपेक्षा बाळगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.